छावा चित्रपट हा गेल्या काही दिवसांपासून चांगला चर्चेत आहे। आता मराठी मालिका स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेची देखील चर्चा सुरू झाली आहे। स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेचा शेवट गुंडाळण्यात आला अशी चर्चा सुरू आहे। त्यातच या मालिकेत अभिनेते असलेले निर्माते असलेले अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती। त्यांनीच मोठा खुलासा केला। स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा शेवट तसा दाखवण्याचा माझ्यावर दबाव होता असा खुलासा अमोल कोल्हे यांनी केलाय। मालिका टीव्हीवर दाखवायची असल्यास नियमावलीचं पालन करणं बंधनकारक असतं। त्या नियमांमुळे छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान न दाखवण्याचा माझ्यावर दबाव होता असं म्हणत असताना आम्ही नैतिकता पाळली तरी आमच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले गेले अशी खंतही अमोल कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केली। मालिकेचा शेवट हा गुंडाळण्यात आला का? स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवण्यासाठी कुणाचा दबाव होता का? होय, स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा शेवट ठराविक पद्धतीनं दाखवावा याविषयी माझ्यावर, माझ्या टीमवर दबाव होता। नाही, ठीक आहे ना, आता ते निर्माते होते, ते त्याच्यातले कलाकार होते, त्याच्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे। अमोल कोल्हे भले जरी विरोधी पक्षाचे खासदार जरी असेल तरी ते संभाजींची भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे त्यांच्या नाटकामध्ये निभावत होते आणि आज एवढ्या वर्षानंतर जर त्यांना ह्या गोष्टीची कल्पना आली असेल आणि ते वक्तव्य त्यांनी केलं असेल तर त्यामध्ये काहीतरी राजकारण असतं एवढं। दरम्यान मालिकेच्या शेवटाबाबत शरद पवारांनी दबाव टाकला नाही असं सुद्धा अमोल कोल्हे म्हणाले। एखादा प्रसंग दाखवा अथवा दाखवू नका यासाठी पवारांनी सांगितलं नाही असंही ते म्हणाले। माननीय शरद पवार साहेबांनी हा शेवट असा दाखवावा असं सांगितलं होतं का? याच्यावरचं अगदी प्रामाणिक उत्तर आहे, माननीय पवार साहेबांनी कधीही शब्दानंही अमुक प्रसंग दाखवा, अमुक प्रसंग दाखवू नका असं सांगितलेलं नव्हतं। किंबहुना पवार साहेबांनी त्यावेळी मालिका पाहिलीच नव्हती। पवार साहेबांनी पहिल्यांदा मालिका पाहिली ती कोविडच्या काळामध्ये, जेव्हा मालिकेचं पुन्हा प्रक्षेपण झालं त्यावेळी शरद पवार साहेबांनी पहिल्यांदा स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका संपूर्ण पाहिली। त्यामुळे यामध्ये शरद पवार साहेबांचा हात होता आणि म्हणून कोणाला तरी खुश करण्यासाठी मालिकेचा हा शेवट दाखवणं हा धादांत खोटा प्रचार आहे।